नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि जिथं जिथं अन्याय होतो तिथं तिथं अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपण करतो. बघा, सध्याचा विषय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, तुमच्या लेकरा बाळांचं भविष्य ज्या शाळेतून घडतं त्या सरकारी शाळा नेमकं कशा पद्धतीनं बदनाम केल्या जात आहेत, सरकारी शाळेतून तुमच्या मुलांना शिक्षण मिळू नये म्हणून कशा पद्धतीचे षडयंत्र रचले जात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरातलं जे 18 विश्व दारिद्र्य आहे, जे आपलं कुटुंब आहे, जे आपल्या कुटुंबाची हाल परिस्थिती आहे, ती परिस्थिती बदलवण्यासाठी फक्त एक आणि एकमेव आशा असते, आणि ते म्हणजे तुमच्या लेकराबाळाचं शिक्षण, ज्यानं तो ही परिस्थिती बदलू शकतो. पण ही परिस्थिती बदलू नये म्हणून, लेकराबाळांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळू नये म्हणून काय काय कुटाणे केले जातात ते तुम्हाला सांगतो. बघा, सध्या आमदार बंब साहेब आहेत. बंब साहेबांनी जून महिना लागल्याबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे सरकारी शाळा आणि शिक्षकांबद्दल बोंबलायला सुरुवात केलेली आहे. आता तुम्ही म्हणसाल, आमदार साहेब हे एक संविधानिक पद आहे आणि त्यांना बोंबलायला, तर बोंबलणे हा काही वेगळा विषय नाही, ते चालूच असतं, है की नाही. कोणी पण म्हणतं की काय बोंबलतोय म्हणून, है की नाही. बोंबलतोय कधी म्हणतो आपण, की जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये सत्यता कमी असेल आणि उगाच काहीतरी वेगळ्या गोष्टी असतील तर त्याला आपण बोंबलणे म्हणतो, ज्याला बिना अर्थाचं, है की नाही, असं असतं ते. तर बघा, सीझन असतो प्रत्येकाचा, है की नाही. तुम्ही म्हणसाल नेमकं जून महिना सुरू झाल्यावरच आमदार बंब साहेब का बोलतात, तर बघा, सीझन असतो, काळ असतो, है की नाही. जसं कुत्र्यांचा एक सीझन असतो बघा, कुत्रे त्या सीझन मध्ये झपाट्यानं कामाला लागतात. कशाच्या? तर त्यांची नवी पिढी जन्म घालण्यासाठीच्या, किंवा त्यांच्या नव्या पिढीचा वारसा पुढे ठेवण्यासाठीचा. आणि मग ते इतके बेधुंद होतात की अक्षरशः रोडवर असतील तर त्यांना भान राहत नाही, त्याच्या अंगावरून वाहन जरी गेलं तर त्यांना काही कळत नाही, पण ते धुंदीत असतात त्याच कशाच्या, ते त्यांची पिढी, पुढची पिढी जन्माला घालण्याच्या, आहे की नाही. तर तसा सीझन असतो. मग तसा आमदार साहेबांचा पण एक सीझन आहे. नेमकं जून महिना सुरू झाला की ते बोंबलायला सुरुवात करतात, भुंकायला सुरुवात करतात. का? कारण त्यांना माहित आहे की जून महिन्यामध्ये जर आपण सरकारी शाळांबद्दल बोंबललो, जर आपण शासकीय कर्मचाऱ्यांविषयी बोंबललो, शिक्षकांविषयी बोंबललो, तर कदाचित काय होईल की लोकांचा सरकारी शाळेवरचा विश्वास कमी होईल आणि मग ते हळूच जाऊन खाजगी संस्थांमध्ये ऍडमिशन घेतील लाखोंची फीस भरून, आहे की नाही. आता तुम्ही म्हणसाल, सर हे तुमचं चुकीचं आहे, शिक्षक माजलेत वगैरे बऱ्याचशा गोष्टी येतील कमेंट्समध्ये, सगळ्या गोष्टी. तर माझं एक आमदार साहेबांना या व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक माझं आमदार साहेबांना कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आमदार साहेब, तुम्ही जर खऱ्या बापाचे असाल, खऱ्या बापाचे म्हणजे तुम्हाला समजून घ्या मी काय म्हणतो ते, की नाही. आमच्या खेड्यात तसं म्हणतात की खऱ्या बापाचा असेल, तर खऱ्या बापाचा असणे म्हणजे तुमचा हेतू शुद्ध असेल, हेतू प्रामाणिक असेल, आणि तुम्हाला खरंच जिल्हा परिषद शाळांची कळवळा असेल, तुम्हाला इथल्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवायचं असेल, तर याचा अर्थ तुम्ही प्रामाणिक असाल, तर म्हणजेच तुम्ही खऱ्या बापाचे असाल. तर तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो साहेब, तुम्ही ते चॅलेंज स्वीकारण करून दाखवा फक्त, आहे की नाही. चॅलेंज तुम्हाला एवढंच आहे की 10 ते 4 ही जी वेळ आहे साहेब, सोपी वेळ आहे. फक्त पहा, शाळेची टायमिंग काय असते, 10 ते 4 असते सरकारी शाळेची. या 10 ते 4 मध्ये मोबाईल जो आहे ना, मोबाईल, तर मोबाईल वापरावर बंदी आणा साहेब. हे मोबाईल जो वापरला जातो 10 ते 4 शाळेमध्ये शिक्षकांकडून, आहे की नाही, याच्यावर साहेब बंदी आणा. फक्त 10 ते 4 मोबाईल वापरावर बंदी आणा. नाही जर जिल्हा परिषद शाळा सुधारल्या तर माझं नाव बदलून ठेवा साहेब. अत्यंत सुंदर पद्धतीने लेकरं शिकतील. आताही शिकत आहेत, आताही खूप छान पद्धतीने शिकत आहेत, पण त्यांना शिकवण्यासाठी वेळ पुरत नाही. कशामुळे? मोबाईलमुळे. कारण 24 घंटे तुमचे मोबाईलवर काम आहेत. म्हणजे शाळा करून पुन्हा घरी सुद्धा संपत नाहीत ते काम. रोज आजच्या आज ताबडतोब, आजच्या आज ताबडतोब. जस काय एखाद्या आमदारा खासदाराची कोणीतरी कोणासोबत तरी निघून गेली की काय, की इतक्या गडबडीने तुमचे काम असतात साहेब. म्हणून आमचं म्हणणं काय की 10 ते 4 मध्ये मोबाईलला बंदी घाला. हा एवढंच करा साहेब. बाकी तुम्ही जे आरोप करताय शिक्षकांवर, हरकत नाही. शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत, खोटे गरबाडे घेतात, मुलांना शिकवत नाहीत, मुलांचे वाटोळे शिक्षक करतात, शिक्षकावर कारवाई करावी. ठीक आहे साहेब, धन्यवाद. नक्की शिक्षकावर कारवाई करावी. मी तर म्हणतो शिक्षकाला, आहे की नाही, शिक्षकाला भर चौकात नेऊन टांगून, आहे की नाही, त्याला लटकून टाकलं पाहिजे, है ना. संपूर्ण टाकला पाहिजे, शिक्षक नावाचा वर्ग संपून टाका. कारण काय, शिक्षक भ्रष्टाचारी, किती मोठा शिक्षक भ्रष्टाचार करतो पहा ना साहेब. शिक्षकाचे मोठमोठे उसाईचे कारखाने, शिक्षकाचे मोठमोठे दारूचे कारखाने, शिक्षकाचे मोठमोठे गुटख्याचे कारखाने, शिक्षकाच्या मोठमोठ्या बिल्डर शिक्षक, बघा ना, शिक्षकांच्या मोठमोठ्या बँका, त्याच्यातून व्याजबट्ट्याचे व्यवहार, शिक्षकाचे कितीतरी सर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांचे बघा ना, मलबार हिल सारख्या ठिकाणी बंगले, मुंबईत बंगले, इकडं गंगापूर विधानसभा मतदारसंघात एक बंगला, संभाजीनगरला एक, शिक्षकांचे बंगलेच बंगले साहेब. शिक्षक किती मोठा भ्रष्टाचार करतो पहा ना तुम्ही. कशात भ्रष्टाचार करतो? त्या तुम्ही जे 300 रुपयाचे कपडे देता ना, 300 रुपयात 2 ड्रेस, है ना, त्याच्यात शिक्षक भ्रष्टाचार करतो साहेब. 300 रुपयाच्या ड्रेसमध्ये किती पैसा खाता येईल पहा बरं तुम्ही. तुम्ही जे शालेय पोषण आहार देता ना साहेब, ती सडके तांदूळ, ते डाळीला सगळे छिद्र पडलेले, वटाण्यामध्ये नुसते किडी असलेले, त्या गदळल्या शालेय पोषण आहारामध्ये शिक्षक भ्रष्टाचार करतो साहेब, आणि करोडपती होतो साहेब. पण मला सांगा, शिक्षक खोटे घरभाडे घेतो साहेब. तुम्हाला फक्त टेलिफोन बिल भेटतं 12,000. किती साहेब?
12,000 बिल भेटतं. आणि जनतेला माझी कळकळीची विनंती आहे, शाळांना बदनाम करण्यामध्ये तुमचा सुद्धा मोठा सहभाग आहे, कारण तुम्ही सुद्धा कधी तुमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन पाहिलं नाही की दिवसभरात काय होतंय. आता 15 जूनला शाळा उघडणार आहे. पालकांना माझी कळकळीची विनंती आहे, तुमचं लेकरू जर जिल्हा परिषद शाळेत जात असेल तर 15 तारखेपासून 20 तारखेपर्यंत फक्त 5 दिवस जगातलं कोणतेही सगळे कामं सोडून द्या तुमच्या लेकरा बाळांसाठी. एकदा 10 वाजता शाळेत जा आणि 5 वाजेपर्यंत त्याच्या वर्गाच्या बाहेरच बसून राहा. आणि मग बघा की शिक्षक शिकवतो किती आणि मोबाईलवर शासनाचे कामं करतो किती. आणि त्या 5 दिवसानंतर ठरवा की व्यवस्थेमध्ये चूक आहे का शिक्षकांमध्ये चूक आहे, कोण चुकतंय ते तुम्ही ठरवा. पहिले 5 दिवस माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, फक्त 5 दिवस 15 जून ते 20 जून 5 दिवस फक्त तुम्ही तुमच्या लेकरासोबत शाळेत जा आणि बघा की मोबाईलचा वापर कसा आहे, कोणासाठी आहे आणि कोण करून घेते आणि हे शिक्षकांना न शिकू देण्याचं पाप कोण करते ते बघा. तर साहेब तुम्ही मी जसं म्हणलं तसं जर तुम्ही खऱ्या बापाचे असाल तर तुम्ही 12,000 रुपये टेलिफोन बिल घेता साहेब, 12,000 रुपये कॉम्प्युटरचं घेता तुम्ही भत्ता, 12,000 रुपये कॉम्प्युटरचा भत्ता साहेब. इंटरनेट जर समजा तुम्ही 100 GB पर मिनिट जरी घेतलं, 100 MB पर मिनिट जरी घेतलं तरी 500 रुपये महिन्याने येते. 500 रुपये महिन्याचं मग 11,500 रुपये तुम्ही हे कॉम्प्युटरचं बिल कशासाठी घेता मला सांगा. तुम्ही 12,000 रुपये टेलिफोन बिल घेता. कोणत्याही पालकाला सुज्ञ माणसाला विचारतो, 350 रुपयाचं रिचार्ज मारलं तर महिनाभर चालते. महिनाभर तुम्ही कितीही कॉल करा, काही करा, मग हे 11,500 रुपये 12,500 रुपये एक्स्ट्रा जे तुम्ही घेता ते कशासाठी साहेब. तुम्ही कधी सांगितलंय का आमदाराला भत्ता जास्त मिळतोय म्हणून. शिक्षकाच्या 1,400 रुपये घरभत्त्यावर तुम्ही इतकं नाराज व्हायले जसं काय शिक्षकानं एखाद्या शेजारच्या शिक्षकानं तुमच्या घरात येऊन कचरा फेकलाय. शिक्षकांची तुमची अशी काय दुश्मनी आहे, त्याने असं तुमचं काय बिघडवलं, नेमकं तुमचं दुखणं काय आहे ते एकदा कळू द्या साहेब. का मुळात तुम्हाला फक्त आणि फक्त सरकारी शाळांना बदनाम करून सरकारी शाळा बंद पडायच्या आणि खाजगी शाळांना प्रोत्साहन द्यायचं आणि त्यांना लाखोंची फीस घ्यायला लावायचं आणि मग त्याच्यातली मलई तुम्हाला खायची, असं काय आहे का ते पण कळू द्या साहेब. काय नाही तर उठलं की सुटलं शिक्षकांच्या मागे, उठलं की सुटलं. आता लोक खाजगीमध्ये पण चर्चा करायची, शिक्षकांनी काहीतरी याची चांगली काहीतरी, म्हणजे मला माहित नाही पुढचा शब्द, पण शिक्षकांनी बमची काहीतरी चांगली ठोकली म्हणतात लोक. शिक्षकांनी काय ठोकली का साहेब तशी तुमची काय, म्हणजे खरं खरं सांगा साहेब. उद्या काय माहितीये का, उद्या तुम्ही काय माहितीये का, हेच बोंबलत राहणार आणि सरकारी शाळा बंद पडणार. मागच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या किती शाळा बंद पडल्या, त्या का बंद पडल्या याचा काय अभ्यास केलाय साहेब तुम्ही. तुम्ही लोकांवर हे करता, आरोप करता. साहेब तुमच्यासाठी काय प्रश्न आहेत. शिक्षकांना राहण्यासाठी प्रत्येक गावात शासकीय निवासस्थान आहे का, हा प्रश्न आहे साहेब. जसं पोलिसांसाठी हे असतात हे की नाही, क्वार्टर्स असतात, आमदाराला असते आमदार निवास असते हे की नाही राहायला, पुन्हा मंत्र्यांना मलबार हिल सारख्या ठिकाणी मोठमोठ्या कोट्यावधीचे बंगले असतात की नाही साहेब. जसं SP ला बंगला असतो, कलेक्टरला बंगला असतो, सगळ्यांना असतं, ज्यांना त्यांना आपापली निवासस्थानं असतात. तसंच शिक्षकांना, बरं जाऊ द्या बाकीच्या अख्ख्या महाराष्ट्राचा सोडा, तुमच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये शिक्षकांसाठी कोणत्या गावात किती निवासस्थानं आहेत तेवढं फक्त सांगा साहेब. जर असतील तर कळवा, तरी तिथं जे शिक्षक राहत नसेल तर त्याला फासावर द्या साहेब, बिनधास्त द्या, आपलं काय म्हणणं नाही. पण तुमच्यामध्ये धमक आहे का शाळेसाठी खर्च करायची, तुमच्यामध्ये धमक आहे का सरकारी शाळा चांगल्या पद्धतीने चालवायची, तर ते काहीच नाही. तुम्हाला फक्त या शाळा बंद पडायच्यात म्हणून हे चालू आहे. जर असल धमक तर तुम्ही परत आज जशी पत्रकार परिषद घेतली तशी उद्या मीटिंग घेऊन सांगाव की गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एवढ्या गावात शासकीय निवासस्थानं आहेत शिक्षकांसाठीची. ओके, नसतील तर मग समजून जा की तुम्ही खऱ्या बापाचे नाहीत, है की नाही, तुम्ही दलाल आहेत म्हणून, है ना. आता दुसरा प्रश्न, गंगापूर विधानसभा क्षेत्रात किती गावात शासकीय निवासस्थानं आहेत. ठीक आहे, शिक्षकांना राहण्यासाठी शाळांना भौतिक सुविधा आहेत का, कोणकोणत्या शाळांना भौतिक सुविधा आहेत. जसं की समजा तुमच्या मतदारसंघात किती शाळांना डिजिटल बोर्ड आहेत, तुम्ही किती तुमच्या तुम्ही आमदार आहेत की नाही, तुमच्या शाळांना तुमचा खूप म्हणजे तुम्हाला खूप पुळका आहे जिल्हा परिषद शाळेचा, तर अशा किती शाळा आहेत ज्यांना तुम्ही शासकीय अनुदानातून किंवा शासनाच्या निधीतून डिजिटल बोर्ड घेऊन दिलेत, अशा किती शाळा आहेत ते दाखवा तुम्ही, है की नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या तालुक्यात किती शाळांना अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत, म्हणजे विद्यार्थी चांगले शिकले पाहिजे, है की नाही, विद्यार्थ्यांनी चांगलं शिकावं म्हणून अशा तुमच्या किती गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये किती शाळांना अत्याधुनिक प्रयोगशाळा आहेत. मग जर विद्यार्थ्यांना चांगलं शिकवायचं असेल तर डिजिटल बोर्ड नको का जगासोबत शिकायचं, कारण तुम्ही तुलना कोणासोबत करताय, तुम्ही तुलना आमची त्या शाळेसोबत करताय ज्या शाळेमध्ये 1.5-2 लाख रुपये फीस आहे, तरी सुद्धा आमचेच पोरवर आहेत. गेल्या वर्षीचा रिझल्ट पहा साहेब तुम्ही, शहरी भागातल्या म्हणजे नवोदयचा रिझल्ट सांगतो फक्त तुम्हाला, नवोदयचा, आहे की नाही. नवोदयला एकूण महाराष्ट्रात 2,600 जागा असतात साहेब, 2,600 जागा आहेत नवोदयला महाराष्ट्रात. पैकी 1-2% मुलं सुद्धा खाजगी शाळेतली लागली नाहीत साहेब, 2% मुलं सुद्धा. परीक्षा खूप दिल्या, खाजगी शाळेतले प्रत्येक लोक शाळा देतात, परीक्षा देतात ही नवोदयची, पण 2% मुलं सुद्धा खाजगी शाळेतली या नवोदयला लागली नाहीत. 98% पेक्षा जास्त मुलं ही सरकारी शाळेतली लागली. मग हे बोलताना हा तुम्ही रिझल्ट पाहिला का साहेब, आमदार साहेब, कधी विचार केलाय की हे सरकारी शाळेतलीच का लागली एवढी. तुम्ही ज्या खाजगी शाळांचं नाव घेता, जिथं तुम्ही म्हणता की पोरं पोटो इंग्लिश येऊन तिथली मुलं का लागली नाही साहेब.
त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे, आहे की नाही? एखाद्याला बदनाम करताना आपली लायकी तपासली पाहिजे, की आपण या लायकीचे आहोत का, की आपण याच्यावर बोलू? आपण शिक्षकांवर बोलण्याची लायकी आपली आहे का? असेल तर निश्चित बोला. पहिले तुमची लायकी कधी होईल माहिती आहे का? तुमची लायकी जेव्हा तुम्ही प्रत्येक शिक्षकासाठी गावागावामध्ये तुम्ही शासकीय निवासस्थानं काढाल, तेव्हा नक्कीच तुमची लायकी असेल शिक्षकांबद्दल बोलण्यासाठी. जेव्हा जसं जवाहर नवोदय विद्यालय किंवा रेल्वे खातं आहे केंद्र शासनाचं, रेल्वे खात्यामध्ये जिथं जिथं त्या कर्मचाऱ्याची ड्युटी असते त्याला तिथंच राहावं लागते. पण तिथं रेल्वेनं काय केलेलं आहे माहिती आहे का? रेल्वे खात्यानं गव्हर्नमेंटची म्हणजे सीबीएसई पॅटर्नची त्या एकदम छोटं स्टेशन जरी असेल तर तिथं ती रेल्वेची शाळा असते साहेब. तिथं त्या लेकरांना शिकवल्या जातं त्या कर्मचाऱ्यांच्या. तसं समजा ज्यांची लेकरं 4थी 5वीच्या पुढचं शिक्षण घेणार आहेत आणि तुम्ही जर त्याला एखाद्या गावात ठेवता, तर 5वीच्या पुढच्या गेलेल्या शिक्षकांच्या लेकरांसाठी तुम्ही काही शासकीय अशी काही सोय केलेली आहे का शिक्षणाची त्याची? की बाबा गावातच शिक्षक राहायला पाहिजे, पण त्याचं लेकरू कुठेतरी बाहेर शिकता आलं पाहिजे त्याला, म्हणून त्याची काही व्यवस्था केली का तुम्ही? केली नसेल तर मग शिक्षकांनी लेकरं शिकवायचे नाहीत का? याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. तुम्ही कधी बोललं पाहिजे साहेब? तुमची लायकी कधी येईल शिक्षकावर बोलण्याची? तर अत्याधुनिक तुमच्या गंगापूर क्षेत्रातल्या सगळ्या शाळांमध्ये ज्या दिवशी अत्याधुनिक प्रयोगशाळा येईल त्या दिवशी तुम्ही बोललं पाहिजे. तुमच्या तालुक्यात वाचनालय, प्रत्येक शाळेमध्ये चांगले वाचनालय, त्याच्यामध्ये हजारोच्या संख्येनं पुस्तकं जेव्हा येतील तेव्हा तुमची लायकी होईल साहेब बोलण्याची. तुमच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघातली प्रत्येक शाळेमध्ये जेव्हा डिजिटल बोर्ड येतील तेव्हा तुमची लायकी होईल साहेब. जेव्हा तुमच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघामधल्या प्रत्येक शाळेमध्ये पाण्याचं फिल्टर असेल, चांगलं पाणी प्यायला शुद्ध, तेव्हा तुमची लायकी तयार होईल. जेव्हा मुलांसाठी मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असतील अत्यंत चांगल्या पद्धतीनं, मैदानं असतील खेळाची, तिथं कॉम्प्युटर असेल, कॉम्प्युटर लॅब असेल, ते पण एकदम चांगली आणि मोठी प्रशस्त, तेव्हा तुमची लायकी तयार होईल साहेब शिक्षकांबद्दल बोलण्याची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शाळेतल्या शिक्षकांची अवांतर कामं जेव्हा तुम्ही बंद कराल आणि त्यांना फक्त शिकवण्याचं काम देसाल, तेव्हा तुमची लायकी तयार होईल किंवा पात्रता तयार होईल शिक्षकांबद्दल बोलण्याची. तोपर्यंत तुमची लायकी, तुमची पात्रता कवडीची सुद्धा नाही. आणि मी परत सांगतोय, जर तुम्ही खऱ्या बापाचे असाल तर सांगा तुम्ही किती शाळेमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा लावलेली आहे, किती शाळांमध्ये वाचनालय आहे, किती शाळांमध्ये कॉम्प्युटर लॅब्स आहेत, तुमच्या तालुक्यातल्या किती शाळांमध्ये वॉटर फिल्टर आहे, तुमच्या तालुक्यात रोजगारासाठी स्थलांतर होऊ नये म्हणून बरेच मुलं साहेब जिल्हा परिषदच्या शाळांमधले आई वडील औरंगाबादला म्हणा, संभाजीनगरला म्हणा किंवा पुण्याला म्हणा, कुठंतरी कामाला जातात, ऊसतोडीला जातात 4-4, 6-6 महिने. तशा वेळेला लेकरं सोबत घेऊन जातात. ती लेकरं रानावनात राहतात आणि ती लेकरं पुन्हा 4 महिन्यांना वापस येतात. ती लेकरं खरंच या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकू शकतील? खरंच त्या लेकरांचं शिक्षणामुळे काही भरं होईल भविष्यामध्ये? खरंच त्यांच्या घरातलं 18-20 दारिद्र्य या शिक्षणामुळं ते भेदून पुढे जाऊ शकतील? स्वतःच्या घराचं स्वतःचं भविष्य ते खरंच सुखात नेऊ शकतील? नेऊ शकणार नाहीत. मग याची जिम्मेदार कोण आहे? तुम्ही आहेत. तुम्ही तुमच्या प्रत्येक गावात प्रत्येकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकता? देऊ शकत नाही. म्हणजे तुमचे कामं तुम्हाला एकही धड करता येत नाही, म्हणून तुमच्या अपयशाचं खापर दुसऱ्या कोणावर तरी फोडणं म्हणजे स्वतःचा सख्खा बाप असून दुसऱ्या बापाचं नाव मागं लावण्यासारखं आहे साहेब. स्पष्टपणे जर समजा तुम्ही जर तुमच्या गावातल्या लोकांना मजुरीसाठी स्थलांतर होऊ देत असाल तर तुम्ही नाकर्ते आहात, नालायक आहात. म्हणून तुम्ही ते स्थलांतर होऊ देऊ नये, है ना? ऊसतोडीला जे लोक जातात, जी कामगार जातात, ती ऊसतोडीला जाऊ नये म्हणून त्यांच्या गावात काहीतरी करा ना साहेब. म्हणजे ती मुलं त्या शाळेत राहतील. जर मुलं शाळेतच येणार नसतील तर शिकणार कशी? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की नाही? तुम्ही जर समजा तुमच्या मतदारसंघामध्ये असे काही ढेकळाचे एकही काम करणार नसाल तर मग तुम्ही नेमकं तुमच्या मतदारसंघाचा विकास कसा करणार साहेब? त्याच्यामुळे हे सगळं सांगा. शाळाबाह्य होऊ नये म्हणून किती रोजगाराच्या संधी तुम्ही उपलब्ध केल्या ते सांगा साहेब. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे शाळांना भौतिक सुविधा आहेत का? पुरेसे शिक्षक आहेत का साहेब? आहे की नाही? शिक्षकांचं सध्या प्रमाण तुम्ही बदलले. पहिले 30ला 1 होता. आता म्हणता तुम्ही की इतक्यातून इतक्यापर्यंत गेला तर मग 1 वाढवणार. म्हणजे शिक्षण हा काही व्यवसाय धंदा आहे का साहेब? की 4 पोरं असतील तर एकच शिक्षक ठेवणार, 10 असतील तर एकच शिक्षक. अहो, या सगळ्या जगामध्ये फिनलँड हा जगातला 1 नंबरचा असा देश आहे जे शिक्षणामध्ये सर्वोच्च आहे, सर्वोच्च स्थानी आहे फिनलँड. तिथली शिक्षण व्यवस्था कशी काम करते ते जरा पहा, जरा शिका. आहे की नाही? उठले की सुटलं शिक्षकाच्या नावानं बोंब मारण्यापेक्षा तुम्ही स्वतःची लायकी तपासा साहेब. हे माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. राहिला प्रश्न, तुम्ही माझ्या सीओला फोन करून सांगता, ईओला फोन करून सांगता की तुमच्या अधीनस्थ शिक्षक काम करत नाही, येऊ करत नाही, तेव करत नाही. हे चिल्लर धंदे बंद करा साहेब. तुम्हाला काय खेटायचं तर समोरासमोर भेटा, बोला. माझी नोकरी घालतायची घालून टाका, काही विषय नाही साहेब. कोणाला तरी इथं भगतसिंग व्हावंच लागणार आहे. सगळ्यांनी जर नोकरी वाचवतो म्हणलं, माझं घर आणि माझीच माडी, माझ्याच बायकोची साडी वाचवतो म्हणलं, तर एक दिवस ही सरकारी शिक्षण व्यवस्था बंद पडून जाईल साहेब. राहिला तुमच्या धमक्यांचा प्रश्न, तुमच्या नोटिसींचा प्रश्न आणि तुमच्या याचा, जर मला त्या शाळेत जाऊन शिकवण्याचं कामच करता येत नसेल तर ती नोकरी कशासाठी करायची? आहे की नाही? तुमच्यासारखा मी तर निर्लज्ज नाही, आहे की नाही? तुमच्यासारखं लायकी नसताना मी काही फारसं बोलत नाही. जे लायकीत आहे, जे क्षमतेत आहे माझ्या, तेवढं बोलतो साहेब. तुम्ही जसं 12,000 रुपये टेलिफोन भत्ता घेता ना, ते बी खोटं बोलून. तुमचा जर 12,000 खरंच तुमच्या टेलिफोनला लागते का? लागत नाही, तरी पण घेता की नाही? म्हणजे तुम्ही खोटारड्या. तुमच्यावर साहेब 200-200, 300-300 कोटीचे आरोप झालेत, आहे की नाही? ऊसाच्या कारखान्याचे, कशाचे. मग स्वतःचे पाप झाकण्यासाठी, लपवण्यासाठी शिक्षकांना बदनाम करणं सोडून द्या साहेब. नाहीतर एक दिवस असा येईल की शिक्षक लोक जे म्हणतात ना की काहीतरी बमची काहीतरी ठोकली बा शिक्षकांनी, असं काही होऊ नये साहेब, है ना? म्हणजे तुमची गाडी ठोकली म्हणा,
किंवा काहीतरी एखाद्या भिताडाला तुमच्या धडकलं म्हणा, असं म्हणायला बरं का. त्याच्यातून वाईट वंगाळ विचार म्हणजे घेऊ नका. असं काय वाईट बोलत नाही मी, संविधानिक बोलतो आहे की नाही. तर त्याच्यामुळं प्रयोगशाळा बघा, ग्रंथालय बघा, पुरेसे वर्ग आहेत का बघा, वर्ग खोल्या पुरेशा आहेत का, 5-5 वर्ग असतात, 2 वर्ग खोल्या असतात, काही गळक्या असतात, त्याच्यात बघा, संडास बाथरूम आहे का, हे सगळं बघा साहेब. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10 ते 4 मोबाईल बंद करा आणि मग मात्र तुमची लायकी. बस तुम्ही बाकी काही करा की नाही करा, फक्त 10 ते 4 मोबाईल बंदी करा शिक्षकांना शाळेत. मग मात्र तुम्ही लायक होसाल शिक्षकाला बोलण्याच्या. तर पहिले लायकी आणा आणि नंतर बोला साहेब. बाकी हे सगळे प्रश्न आहेत आणि माझं सगळ्या जनतेला, सामान्य जनतेला कळकळीची हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत इथल्या सरकारी शाळा जिवंत आहेत तोपर्यंत तुमच्या लेकरा बाळांना अजूनही मोफत शिक्षण मिळते आहे. ज्या दिवशी सरकारी शाळा बंद होतील आणि तुम्हाला ऑप्शन उरणार नाही, त्या दिवशी पहिलीची फी सुद्धा 2-2 लाख रुपये असेल आणि तुम्ही कितीही बोंबाबोंब ठोकली तरी सुद्धा त्याच्यावर काहीही होणार नाही. जसं पहिले गावामध्ये एसटी येत होती, तर खाजगी वाहनं जी होती की नाही, ती खाजगी वाहनं कमी फीस आकारायची. पण तुम्ही लॉकडाऊनमध्ये पाहिलं असेल किंवा कधीही पाहिलं असेल, ज्या गावातली एसटी बंद आहे ना, त्या गावातून बाहेर कुठं जायचं म्हणलं तर अव्वाच्या सव्वा रक्कम ते घेतात. का? कारण ऑप्शन नाही. म्हणून तुमचं ऑप्शन ही सरकारी शाळा आहे, ती वाचवण्यासाठी प्रयत्न करा. शिक्षकाला दोष देण्यापेक्षा 5 दिवस शाळेत जाऊन बघा की शिक्षक काय काम करतोय, शिकवण्याचं त्याला काम किती आहे ना, अवांतर कामं किती आहे, त्याचा जरासा अभ्यास करा आणि चांगल्या पद्धतीनं सरकारी शाळा टिकवण्याचा प्रयत्न करा. कारण गाव खेड्यातल्या, तांड्या वस्ती वाड्यातले लेकरही फक्त सरकारी शाळेत मोफत शिक्षण घेऊ शकतात. प्रायव्हेट शाळेत तुम्हाला उभं सुद्धा करू दिल्या जात नाही. तुमच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी सरकारी शाळा वाचवणं हा एकमेव उपाय आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. राहिला प्रश्न बंब साहेब, तर तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही जर खरंच प्रामाणिक असाल तर 10 ते 4 मोबाईल बंद करा आणि शाळांमध्ये सुविधा देण्यासाठी प्रयत्न करा. शिक्षक नेहमी, शिक्षक या शिक्षका इतका प्रामाणिक प्राणी जगात एकही नाही. तो नेहमी जीव तोडून मुलांना शिकवेल, हे तुम्हाला मान्य आहे. फक्त तुम्ही ते बदनामी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडाव्या, सरकारचा खर्च कमी व्हावा म्हणून ते एक दलालप्रमाणे काम करू नका इंग्रजी शाळांची, एवढी तुम्हाला विनंती आहे. थांबतो. धन्यवाद.